नमस्कार BLO बंधू आणि भगिनींनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आपल्या BLO ॲपमध्ये ज्या AMF आणि EMF ज्या फॅसिलिटीज असतात त्या कशा प्रकारे अपडेट करायच्या ते आता आपण पाहणार आहोत. चला तर सुरुवात करूया. प्रथमतः आपले BLO ॲप लॉग इन करा आणि अशा प्रकारे आपल्याला होम पेजवर यायचं आहे. या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला होम पेजवरती फॅसिलिटीज नावाचं एक बटन दिसतं बघा. त्या बटनावर आपल्याला क्लिक करावं लागेल. या बटनावर क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकता अशा प्रकारे हे फॅसिलिटीज नावाचं बटन आहे. आपण वरती पाहू शकता या ठिकाणी फॅसिलिटी असं म्हटलेलं आहे. या ठिकाणी पोलिंग स्टेशन नेम आणि ॲड्रेस दिलेला आहे. त्यानंतर खाली GPS कोऑर्डिनेट्स दिलेलं आहे, म्हणजे आपल्याला त्याचं लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड काढायचं आहे. लॅटलॉंग म्हणतात त्याला, ते आपल्याला घ्यायचं असतं. आता क्रमाक्रमाने आपण ही माहिती कशी भरायची ते आता आपण पाहणार आहोत. चला तर सुरुवात करूया. प्रथमतः आपण पाहूयात GPS कोऑर्डिनेट्स. आता हे करत असताना प्रथमतः आपल्याला ही सर्व माहिती अपडेट करण्यासाठी आपल्या पोलिंग बूथवर, म्हणजे आपलं मतदान केंद्र आहे त्या ठिकाणी उभं राहून त्या ठिकाणी आपल्याला ही गोष्ट सर्व आपल्याला माहिती अपडेट करायची आहे. म्हणजेच काय, आपण घरी बसून ही माहिती अपडेट करू शकत नाही. आता हे जे GPS आपल्याला लॅटलॉंग घ्यायचं आहे, हे घेण्यासाठी काय करावं लागेल, आपल्याला आपलं इंटरनेट ऑन करावं लागेल, GPS लोकेशन पण ऑन करावं लागेल आणि त्यानंतर या ठिकाणी जे कॅप्चर GPS कोऑर्डिनेट्स आहे या बटनावर तुम्हाला क्लिक करावं लागेल. या ठिकाणी क्लिक करतो आहे बघा मी. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे एक व्ह्यू दिसते. थोडा वेळ थांबायचं आहे आपल्याला. आता बघा, हे माझ्या घरचं व्ह्यू असल्यामुळे हे अशा प्रकारे दाखवेल. ती तुम्हाला तुमच्या यादी भागानुसार तुमच्या लोकेशननुसार तुम्हाला ते लोकेशन तुम्हाला दाखवणार आहे. आता बघा, या ठिकाणी काय करायचं आहे तुम्हाला, हे सर्व या ठिकाणी अशा प्रकारे दाखवल्यानंतर खाली शेवटी जे सबमिट नावाचं बटन आहे याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता मी या ठिकाणी क्लिक करत नाही, ते तुम्हाला या ठिकाणी सबमिट नावाच्या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्हाला हे लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड तुम्हाला अपडेट करायचं आहे. पुढे आपल्याला आहे बघा पोलिंग स्टेशन फोटोज. आता आपल्या मतदान केंद्राचे आपल्याला 4 प्रकारचे फोटो या ठिकाणी अपलोड करावे लागतात. जर तुमच्या मोबाईलमध्ये अगोदर जर असतील तर पुन्हा तुम्हाला म्हणजे पुन्हा तुम्हाला भरायची गरज नाही आहे. जर नसतील तर या ठिकाणी तुम्हाला अपडेट करावे लागतील. आता बघा, या ठिकाणी आपल्याला एकूण 4 प्रकारचे फोटो अपलोड करायचे असतात. तर ते कोणते ते आता आपण पाहूयात. मी आता बघा, आता मी अपलोड या बटनावर क्लिक करत आहे. आता आपण आपल्या पोलिंग बूथवर उपस्थित आहोत बघा. आता आपल्याला फोटो काढायचा आहे आपल्या बिल्डिंगचा, ज्या ठिकाणी बिल्डिंग आहे. आता या ठिकाणी बघा अशा प्रकारे एक विंडो दिसत आहे. त्या ठिकाणी आर यू ॲट अ पोलिंग स्टेशन तुमचं म्हणजे त्या भागाचं लोकेशन दाखवत आहे, त्याला येस म्हणायचं आहे. आता मी फोटो घेत आहे बघा. हे उदाहरणादाखल फोटो घेत आहे मी. फोटो घेतलेला आहे. पुन्हा बरोबरच्या चिन्हावर क्लिक करतो. त्यानंतर पुन्हा या ठिकाणी तुम्ही सेटिंग करू शकता त्या फोटोची. त्यानंतर पुन्हा बरोबर या चिन्हावर क्लिक करत आहे. आता बघा, या ठिकाणी थोडा वेळ घेईल ते. हे बघा, या ठिकाणी आपल्याला अबोव फोटोग्राफ इज ऑफ. आता हा फोटो कसला आहे, आता लक्षात ठेवा, आपल्याला 4 प्रकारचे फोटो या ठिकाणी अपलोड करायचे असतात. त्यामध्ये बघा, पहिला फोटो आहे बिल्डिंग फ्रंट व्ह्यू, म्हणजे जे का आपला मतदान बूथ ज्या बिल्डिंगमध्ये आहे, इमारतीमध्ये आहे, तिचा दर्शनी भागाचा फोटो या ठिकाणी घ्यायचा असतो, पहिला फोटो. त्यानंतर दुसरा फोटो घ्यायचा आहे आपल्याला गुगल मॅप व्ह्यूचा. हा तुमच्या मोबाईलमध्ये बाय डिफॉल्ट असतो, त्यामुळे हा अपलोड करायची गरज नाही. ठीक आहे. तिसरा फोटो आहे PHचा फ्रंट व्ह्यू, म्हणजे हे जे पोलिंग स्टेशन आहे म्हणजे आपलं मतदान केंद्र याचा समोरचा फोटो घ्यायचा आहे. आणि चौथं जे आहे ते आहे की मॅप व्ह्यू, म्हणजे याचा नकाशा जो आहे या पोलिंग बूथचा तो तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करावा लागेल. आता बघा, या ठिकाणी तुम्हाला एक सांगू इच्छितो, जे जुने बूथ आहेत त्यांना पुन्हा ही घ्यायची गरज नाही आहे, परंतु जे बूथ नव्याने तयार झालेले आहे त्यांना मात्र ह्या 4ही गोष्टी तुम्हाला नव्याने अपलोड कराव्या लागणार आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी क्रमाक्रमाने असा फोटो काढून, आता हा जर बिल्डिंग फ्रंट व्ह्यू जर असेल तर या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि खाली सबमिट नावाच्या बटनावर तुम्हाला क्लिक करून हा फोटो अपलोड करायचा आहे. तर अशा प्रकारे क्रमाक्रमाने हे सर्व फोटो तुम्हाला अपलोड करायचे आहे. आता हे फोटो मी अपलोड करत नाही. आता आपण पुढे जाऊया बघा. पुढे आता बघा, हे सर्व 4ही फोटो अपलोड झाल्यानंतर आपल्याला पुढे जायचं आहे. तुम्ही अपलोड केले तर समजून मी आता पुढे जाते बघा. आता या ठिकाणी तुमच्या यादी भागामध्ये जे एकूण इलेक्टर्स आहे ते दाखवतं बघा.
त्याच्यामध्ये मेल किती आहेत, फिमेल किती आहेत, थर्ड जेंडर किती आहे आणि दिव्यांग किती आहेत हे दाखवते. पुढे आपण स्क्रोल करूयात. आता या ठिकाणी अतिशय महत्त्वाचं आहे बघा, प्रोव्हिजन फॉर रॅम्प. पहिली जी गोष्ट आहे AMF ज्याला म्हणतात ॲश्युअर्ड मिनिमम फॅसिलिटी, ते आपण पाहूया की रॅम्प आहे का ते या ठिकाणी अवेलेबल दाखवले बघा. ग्रीन म्हणजे अवेलेबल आहे आणि जर तुम्ही या नॉट अवेलेबल बटनावर क्लिक करता तर ते रेडमध्ये दाखवतं. तर परंतु आपल्याला या ठिकाणी बघा आता प्रत्येक पोलिंग बूथमध्ये म्हणजे मतदान केंद्राच्या ठिकाणी रॅम्प आहे, म्हणून मी या अवेलेबल बटनावर क्लिक करतो आहे. आता अवेलेबल बटनावर जर क्लिक केलं तर ते तुम्हाला विचारतं की नेमकं कसं आहे, ते गुड आहे, ॲव्हरेज का पुअर आहे, म्हणजे चांगलं आहे, साधारण आहे का फारच खराब आहे. तर आपल्याला त्या ठिकाणी गुड या बटनावर क्लिक करायचं आहे. ठीक आहे, तर पुढे जायचं आहे बघा, गुड या बटनावर क्लिक केलेलं आहे. पुढे जाऊया आपण प्रोव्हिजन फॉर ड्रिंकिंग वॉटर. तर ड्रिंकिंग वॉटर या बटनावर आपल्याला म्हणजे याच्यामध्ये तुमच्या यादी भागामध्ये तुमच्या त्या प्रिमायसेसमध्ये त्या पोलिंग बूथच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सुविधा आहे का, तर अवेलेबल या बटनावर क्लिक करायचं आहे. आणि क्लिक केल्यानंतर ती कशी आहे, गुड चांगल्या स्वरूपाची आहे, त्या ठिकाणी आपण क्लिक करू शकतो, त्या ठिकाणी नोंदवायचं आहे. पुन्हा फर्निचरची सुविधा बघा, फर्निचर कसं आहे, पुरेसे फर्निचर आहे का, तर अवेलेबल बटनावर क्लिक करायचं आणि गुड त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे. पुन्हा पुढे बघा प्रॉपर लाईटनिंग आहे का, पुरेसा उजेड आहे का, प्रकाश आहे का, तर पुन्हा मी अवेलेबल बटनावर क्लिक करेल आणि पुन्हा गुड या बटनावर क्लिक करेल. पुढे बघूया आपण हेल्प डेस्क कसे आहे. म्हणजे हेल्प डेस्क म्हणजे काय, त्या ठिकाणी आता बघा हेल्प डेस्क म्हणजे काय, BLO म्हणजेच त्या ठिकाणी सोप्या भाषेमध्ये हेल्प डेस्क आहे बघा, म्हणजे मतदान केंद्र म्हणजे सुविधा केंद्र त्याला आपण म्हणतो. तर या ठिकाणी अवेलेबल म्हणायचं आहे आणि गुड असं म्हणायचं आहे. ठीक आहे. आता प्रॉपर जे सायनेज आहे म्हणजे ज्या बिल्डिंगमध्ये हे बूथ आहे, मतदान केंद्र आहे, त्या ठिकाणी प्रॉपर त्याचं नाव वगैरे बरोबर आहे का, त्या मतदान केंद्राचं म्हणा किंवा बिल्डिंगचं तेच आहे का, त्याला अवेलेबल म्हणायचं आहे आणि गुड असं म्हणायचं आहे. पुन्हा आपण पुढे जाऊयात. टॉयलेट्स आहे का, हो, तर अवेलेबल म्हणायचं आहे आणि त्या ठिकाणी गुड आपण म्हणायचं आहे. जे तुमच्याकडे आहे ते अवेलेबल आहे, गुड असेल, ॲव्हरेज असेल, पूर असेल, त्याप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी सर्व गोष्टी नोंदवायच्या आहेत. पुन्हा पुढे आहे PS विथ परमनंट रॅम्प, म्हणजे तुमच्या जे बूथ आहे त्या ठिकाणी कायमचं रॅम्प आहे का, तर होय अवेलेबल आहे, त्याला आपण गुड आहे म्हणजे चांगल्या स्वरूपाचा रॅम्प आहे. पुन्हा पुढचा प्रश्न आहे की PS विथ ॲडव्होकेट फर्निचर, फर्निचर कसं तुमच्याकडे अवेलेबल आहे आणि चांगल्या स्वरूपामध्ये आहे. पुढे बघा PS विथ शेड शेल्टर फॉर प्रोटेक्शन फ्रॉम सनरेन, म्हणजे पाऊस किंवा पाण्यापासून सूर्यप्रकाशापासून संरक्षण होण्यासाठी पुरेसं त्याला शेल्टर म्हणजे वरती निवाराची सोय आहे का, छप्पर आहे का सोप्या भाषेमध्ये, त्याला अवेलेबल बटनावर क्लिक करतो आणि गुड असं म्हणतो. PS विथ प्रॉपर रोड कनेक्टिव्हिटी, त्या PSला म्हणजे मतदान केंद्रात जाण्यासाठी रस्त्याची सुविधा आहे का, हो अवेलेबल आहे, गुड आहे, त्या अडचणी तुमचं जे असतं त्याप्रमाणे नोंदवायचं आहे. शक्यतो हा जो प्रतिसाद आहे हा सकारात्मक नोंदवायचा आहे आणि सर्वच बूथवरती बऱ्यापैकी सुविधा आपल्याकडे अवेलेबल आहे. पुढे आहे PS वेअर वोटर्स हॅव टू क्रॉस रिव्हर व्हॅली रेव्हेन फॉर नॅचरल ऑब्स्टॅकल्स टू रिच PS, म्हणजे या मतदान केंद्रावर पोहोचण्यासाठी काही नदी आडवी आहे का, एखादी दरी वगैरे आहे का, तर ही या ठिकाणी आपण नॉट अवेलेबल करूयात. कारण की आपल्याकडे शक्यतो कुठे नाही, तुमच्याकडे जे असतं ते नोंदवायचं आहे. शक्यतो आपल्या साक्री विधानसभा मतदारसंघामध्ये असे कुठलेही नदी ओलांडून जायची आपल्याला आवश्यकता नाही आहे, तर मी नॉट अवेलेबल या ठिकाणी क्लिक केलेलं आहे. पुन्हा PS विथ लँडलाईन टेलिफोन फॅक्स कनेक्शन आहे का, असेल तर अवेलेबल म्हणायचं, नसेल तर नॉट अवेलेबल म्हणायचं आहे. PS विथ मोबाईल कनेक्टिव्हिटी, तर तुमच्या त्या ज्या ठिकाणी मतदान केंद्र आहे त्या ठिकाणी मोबाईलचं नेटवर्क आहे का, तर असेल तर अवेलेबल या बटनावर क्लिक करायचं आहे आणि पुन्हा गुड या बटनावर तुम्ही क्लिक करू शकता. ठीक आहे. आता बघा एक लक्षात घ्या, या ठिकाणी थोडंसं आपण एक एक्स्ट्रा माहिती देणार आहोत. आता समजा तुम्ही जर अवेलेबल या बटनावर क्लिक केलं आणि अवेलेबलला क्लिक केल्यानंतर गुड या बटनावर क्लिक केलं तर पुन्हा बघा उजव्या हाताला पुन्हा पेनचं चिन्ह आहे बघा, आहे की नाही, या पेनच्या चिन्हावर तुम्हाला क्लिक करायचं आहे, याच ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. पुन्हा खाली तुम्हाला माहिती लिहिण्यासाठी जागा तयार होते बघा. तर या ठिकाणी ज्या मोबाईल कंपन्यांचं नेटवर्क आहे त्या मोबाईल कंपन्यांचं नाव लिहायचं. आता मी लिहितो आहे बघा जिओ BSNL, तर अशा प्रकारे तुम्हाला माहिती द्यायची आहे. जे नेटवर्क असेल कंपनीचं, मग VI असेल किंवा इतर जी कंपनी असेल तर तुम्हाला नेटवर्कचं लिहायचं आहे फक्त या मोबाईल कनेक्टिव्हिटी या ठिकाणी. पुन्हा आपण पुढे जाऊया. PS विथ इंटरनेट फॅसिलिटी, जर त्या पोलिंग बूथला इंटरनेट फॅसिलिटी असेल तर अवेलेबल करायचं आहे, नसेल तर नॉट अवेलेबल करायचं आहे.
पुढचा प्रश्न आहे PS विथ प्रॉपर सायनेज ऑर बिल्डिंग नेम अँड ॲड्रेस, म्हणजे त्या पोलिंग बूथला म्हणजे मतदान केंद्राला व्यवस्थित नाव वगैरे दिलेलं आहे का? तर हो दिलेलं आहे आणि ते कसं आहे चांगल्या पद्धतीने दिलेलं आहे, गुड आहे, ते चांगले आहे. पुढचा आहे प्रश्न PS विथ इन LWE इन्सर्जन्सी अफेक्टेड एरिया, म्हणजे हा जो भाग आहे किंवा हे जो पोलिंग केंद्र आहे हे संवेदनशील आहे का? या ठिकाणी काही गेल्या निवडणुकीमध्ये काही वाईट घटना घडलेली आहे काय, जसं की दंगल किंवा एखादं पोलिंग जी पेटी असते पळवून घेणे वगैरे, परंतु आपल्या साक्री विधानसभेमध्ये अशी कुठलीही अनुचित घटना घडलेली नाही, म्हणून त्या ठिकाणी नॉट अवेलेबल या बटनावर क्लिक करायचं आहे. पुढचा प्रश्न आहे बघा PS विथ फॉरेस्ट सेमी फॉरेस्ट एरिया, म्हणजे हे जे आपलं मतदान केंद्र हे जंगलामध्ये येतं का? नाही, तर आपण नो असं लिहिणार आहोत, कारण की साक्री विधानसभेमध्ये असं कोणतंही मतदान केंद्र नाही जे जंगलामध्ये आहे. पुढचा प्रश्न आहे PS इन व्हॅल्युएबल क्रिटिकल लोकेशन. आता हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे की तुमचं बूथ हे क्रिटिकल लोकेशनमध्ये येतं का? तर आपल्याकडे असं कुठलंही क्रिटिकल लोकेशनमध्ये नाही, म्हणून आपण नॉट अवेलेबल असं करणार आहोत. पुढचं आहे सेन्सिटिव्ह हायपर सेन्सिटिव्ह PS, म्हणजे अतिसंवेदनशील केंद्र आहे का? तर नाही, नॉट अवेलेबल या बटनावर क्लिक करणार आहोत. पुढे बघा परमनंट बिल्डिंग इन गुड क्वालिटी कंडिशन, तर या मतदान केंद्रासाठी परमनंट चांगली स्वरूपाची इमारत आहे का? तर हो अवेलेबल बटनावर क्लिक करायचं आहे आणि गुड या बटनावर क्लिक करायचं आहे. पुढचा प्रश्न आहे बघा PS विथ लेस दॅन 20 स्क्वेअर मीटर्स, म्हणजे आता बघा एखादं जे बूथ असतं त्याचं जे निवडणूक आयोगाने ठरवून दिलेला जो एरिया आहे तो कमीत कमी हा 20 स्क्वेअर मीटरचा असतो कोणत्याही पोलिंग बूथचा. तर आपल्याकडे असं कोणतंही पोलिंग बूथ नाही की ज्याचं जे अंतर आहे जे 20 स्क्वेअर मीटरच्या आत आहे, म्हणून आपण नॉट अवेलेबल या बटनावर क्लिक करणार आहोत. बघा अवेलेबल बटनावर न क्लिक करता नॉट अवेलेबल या बटनावर क्लिक करायचं आहे, कारण की आपल्याकडे 20 स्क्वेअर मीटरपेक्षा जास्त एरिया असलेलं पोलिंग बूथ आहे म्हणून. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे बघा हा की PS बिल्डिंग इज डिलॅपिलेटेड और डेंजरस, ही जी इमारत आहे ही धोकादायक आहे का? तर नाही, नॉट अवेलेबल बटनावर आपण क्लिक करणार आहोत. बघा पुढचा आहे PS इज इन गव्हर्नमेंट बिल्डिंग प्रेमायसेस, शासकीय इमारतीमध्ये ही मतदान केंद्र आहे का? हो अवेलेबल बटनावर क्लिक करा आणि गुड या बटनावर क्लिक करणार आहोत. पुढे बघा PS लोकेटेड इन अँड इन्स्टिट्यूशन रिलिजियस प्लेस, म्हणजे हे जे मतदान केंद्र आहे एखाद्या धार्मिक स्थळाच्या ठिकाणी आहे का? एखाद्या संस्थेमध्ये आहे का? तर या ठिकाणी नॉट अवेलेबल करायचं आहे, कारण की साक्री विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वच मतदान केंद्र हे शासकीय इमारतीमध्येच आहेत, म्हणून हे नॉट अवेलेबल येईल. पुढचा आहे की PS इन स्कूल कॉलेज बिल्डिंग, तर आता बघा ही जे पोलिंग बूथ आहे हे शाळा किंवा कॉलेजच्या इमारतीमध्ये आहे का? हो, तर अवेलेबल या बटनावर क्लिक करायचं आहे आणि ठिकाणी गुड असं म्हणायचं आहे. पुढचा प्रश्न आहे PS इन ग्राउंड फ्लोअर, ही जी पोलिंग बूथ आहे हे ग्राउंड फ्लोअरला आहे का पहिल्या मजल्यावर आहे की दुसऱ्या मजल्यावर आहे? साक्री विधानसभा मतदारसंघामध्ये असे कोणतेही बूथ नाही जे पहिल्या किंवा दुसऱ्या मजल्यावर असेल, सर्व पोलिंग बूथ हे ग्राउंड फ्लोअरला आहे, म्हणून अवेलेबल आणि गुड या बटनावर क्लिक करायचं आहे. पुढचा आहे PS हॅव्हिंग सेपरेट डोअर फॉर एंट्री और एक्झिट, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. याचा अर्थ असा होतो की तुमच्या या पोलिंग बूथला मतदारांना जाण्यासाठी आणि येण्यासाठी स्वतंत्र दरवाजा आहे का? तर जर असेल तर अवेलेबल म्हणा, नसेल तर नॉट अवेलेबल म्हणा. आता बघा हे जे पोलिंग बूथ आहे मी ज्यांचं व्हिडिओ तयार करतो हे शिरसोलेचं यादी भाग आहे, बूथ आहे. या ठिकाणी एकच दरवाजा असल्यामुळे मी नॉट अवेलेबल असं केलेलं आहे. आणि ज्या यादी भागामध्ये म्हणजे ज्या मतदान केंद्रामध्ये मतदारांना जाण्यासाठी आणि येण्यासाठी स्वतंत्र दरवाजा असेल तर अवेलेबल म्हणायचं आहे, मी या ठिकाणी नॉट अवेलेबल म्हणत आहे. पुढे आहे पुढचा प्रश्न आहे की पॉलिटिकल पार्टी ऑफिस सिच्युएटेड विदिन 200 मीटर्स ऑफ PS प्रिमायसेस, म्हणजेच काय की हे जे पोलिंग बूथ आहे मतदान केंद्र आहे हे एखाद्या या मतदान केंद्राच्या 200 मीटरच्या रेडियसमध्ये एखाद्या पॉलिटिकल पार्टीचं ऑफिस आहे का? राजकीय पक्षाचं ऑफिस आहे का? तर ह्या शिरसोल्याचं नॉट अवेलेबल या ठिकाणी मी क्लिक करत आहे की या ठिकाणी कुठलंही ऑफिस नाही आहे. पुढचा आहे प्रश्न PS हॅव्हिंग ड्रिंकिंग वॉटर फॅसिलिटीज इन द प्रिमायसेस, आता शाळेमध्ये असल्यामुळे या ठिकाणी पाण्याची सुविधा आहे म्हणून अवेलेबल या बटनावर मी क्लिक केलं आणि ती सुविधा चांगली आहे म्हणून क्लिक करत आहे. पुढचा प्रश्न आहे PS हॅव्हिंग इलेक्ट्रिसिटी सप्लाय, म्हणजेच काय की ह्या PSला म्हणजे या पोलिंग स्टेशनला म्हणजे विजेची सोय आहे का? आहे.
म्हणून मी गुड या ठिकाणी क्लिक करत आहे. तुमच्याकडे जर असेल तर अवेलेबल म्हणा, नसेल तर नॉट अवेलेबल म्हणा. पुढचा प्रश्न आहे PS बिल्डिंग्स हॅव्हिंग प्रॉपर लाईटनिंग फिक्सेचर. हो आहे, लाईटिंगची सुविधा आहे म्हणून अवेलेबल गुड या ठिकाणी क्लिक करत आहे. PS बिल्डिंग्स विथ टॉयलेट मेल फिमेल, टॉयलेटची सुविधा आहे का, अवेलेबल आहे म्हणून गुड आहे ते. पुढे आहे पार्किंग अवेलेबल, जर असेल तर अवेलेबल म्हणा, नसेल तर नॉट अवेलेबल म्हणा. आता मी या ठिकाणी नॉट अवेलेबल म्हणतो आहे की पार्किंगची सुविधा नाही आहे. पुढे आहे लाईटनिंग अवेलेबल आहे का, हो आहे. आणि अशा प्रकारे ही सर्व माहिती भरून आपल्याला हे अपडेट करायचं आहे. आता मी शेवटी या अपडेट बटनावर क्लिक करत आहे. तर बघा शेवटी अपडेट नावाचं बटन आहे मित्रांनो, या ठिकाणी मी क्लिक करत आहे. बघा अशा प्रकारे मेसेज सक्सेसफुली अपडेटेड, अशा प्रकारे आपली ही माहिती अपडेट झालेली आहे. आता आपण होम या बटनावर क्लिक करून होम पेजला जाणार आहोत. बघा मित्रांनो, अशा प्रकारे ही सर्व AMF आणि EMF ही सर्व माहिती आपल्याला अपडेट करायची आहे. धन्यवाद.